नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल धराज इन्फोटेक वर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारत सरकारचे एक मानधन योजनेअंतर्गत कोण पात्र आणि अपात्र आहेत ते आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये मानधन टाईप करायचंय. मानधन टाईप केल्यानंतर एंटर प्रेस केल्यानंतर जी पहिली लिंक तुमच्या समोर ओपन होणार आहे त्या लिंकवर क्लिक करा. ज्यानंतर भारत सरकारची एक वेबसाईट तुमच्या समोर ओपन होणार आहे, श्रम एवं रोजगार मंत्रालय, कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय. तर ह्या वेबसाईटवर 3 वेगवेगळ्या स्कीम ह्या एका पोर्टलवर आणण्याचं काम भारत सरकारने केलंय आणि ह्या योजनेचं उद्घाटन इसवी सन 2015 मध्ये केलंय. त्यामध्ये जी पहिली महत्वाची योजना आहे जी प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे, ह्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 22,48,606 लोकांनी एनरोलमेंट केलेलं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत ही संख्या आहे. त्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम फॉर ट्रेडर्स अँड सेल्फ एम्प्लॉइड पर्सन म्हणजेच जे स्वयं रोजगार निर्मित लोक आहेत, आणि प्रधानमंत्री श्रमयोगी म्हणजे जे असंघटित कामगार आहेत, जे ऊसतोडी कामगार असतील, गावंडी कामगार असतील, भाजीपाला, दूधवाला, हे जे छोटे छोटे व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर उदरनिर्वाहासाठी पेन्शन योजनेचं सरकारने ह्याच्यात नियोजन केलंय. त्यासाठी अश्योर्ड प्रीमियम 3,000 रुपये पर मंथ तुम्हाला मिळणार आहे. व्हॉलंटियर अँड कॉन्ट्रीब्युटिव्ह पेन्शन स्कीम, मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन बाय द गव्हर्नमेंट. हे सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये जितकं कॉन्ट्रीब्युशन स्वतः करणार आहात तितकंच इक्विव्हॅलंट सेंट्रल गव्हर्नमेंट ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन करणार आहेत. आणि तुमच्या वयानुसार तुमचं प्रीमियम कसं असेल ते तुम्हाला ह्या पीडीएफ मध्ये दिसेल. त्या पीडीएफ ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथून डाउनलोड करून व्यवस्थित वाचा, जेणेकरून ह्या पीडीएफचा अभ्यास झाल्यावर तुम्हाला स्कीम बद्दल सगळी इत्थंभूत माहिती होऊन जाईल. तिथे तुमच्या एजचा लिमिट आणि एजचा रेशो दिलाय, त्यानुसार तुमचं प्रीमियम किती असणार आहे हे ठरलंय. मिनिमम तुमचं प्रीमियम हे मंथली 110 रुपये जमा होणार आहे आणि जास्तीत जास्त 360 रुपये. त्यातलं 50% तुम्हाला द्यायचं आणि 50% भारत सरकार देणार आहे. म्हणजे 50-50 बेसिस प्रिस्क्राइब एज स्पेसिफाईड याच्यानुसार भारत सरकार त्यात कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. नियम नंबर 4 ला तुम्हाला व्यवस्थित वाचायचंय, जे मी इथे हायलाइट केलंय. ह्याला व्यवस्थित वाचलं की तुम्हाला हे डिटेल्स कळून जाणार आहे. त्या पीडीएफ वर वाचन करण्यासाठी वेळ न घालवता आपण मेन मुद्द्यावर जाऊ. मेन मुद्दा असा आहे की ह्या योजनेचं बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला आधी ह्या क्लिक हिअर टू अप्लाय ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या तिन्ही स्कीम तुम्हाला इथे दिसणार आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, नॅशनल पेन्शन, प्रधानमंत्री किसान मानधन योजना. जसं की आपण शेवटच्या ह्याच्यावर क्लिक करू. शेवटच्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्या बटनाला राईट क्लिक करायचं आणि फेचिंग डिटेल म्हटल्या तुमचा सगळा डेटा आधारशी निगडीत डेटा इथे येणार आहे. तुमचं नाव असेल, जन्मतारीख असेल आणि राहिलेला जो डेटा आहे जो इथं नॉन हिडन फॉर्म मध्ये दिसतोय हा तुम्हाला मॅन्युअली एंटर करायचा आणि सबमिट करायचा आहे. बट हे सबमिट करताना तुम्हाला प्रिव्हियस पेजवरचं जे नोटीस आहे त्या नोटीसला काळजीपूर्वक वाचायचंय, ज्यामध्ये सरळ सांगितलंय की तुम्हाला ह्या फॉर्मची प्रिंट 60 दिवसापर्यंत सांभाळून ठेवायची आहे. आणि दुसरं म्हणजे बँक डिटेल ह्या न चुकता भरायच्या, जेणेकरून तुमचं प्रीमियम हे प्रॉपर डिडक्ट होईल. अदरवाईज याचं बेनिफिट तुम्हाला घेता येणार नाहीये. हे प्रीमियम धारकाला मी योजनेत एनरोल होणाऱ्या माणसाला त्याच्या डेथ नंतर त्याच्या नॉमिनीला त्याचं बेनिफिट मिळणार आहे. या पीडीएफ मध्ये तुम्हाला डिटेल त्याच्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ह्या सगळ्या क्लिअर करणार आहे. डिफॉल्ट कॉन्ट्रीब्युशन, पेन्शन पे आउट, ग्रॅज्युएट रिडर्सल, देन डाऊट अँड क्लॅरिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पीडीएफ पासून तुमच्या क्लिअर होणार आहेत. तर कृपया ह्या पीडीएफ ला काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच फॉर्म भरण्यासाठी अप्लाय ह्या बटनावर क्लिक करा. तिथून तुम्ही ह्या तिन्ही स्कीम ऍट अ टाइम एनरोल करू शकता किंवा ह्यापैकी एकही स्कीम तुम्ही एनरोल होऊ शकता. फक्त अट अशी आहे की तुम्ही ईपीएफ धारक नसावेत. तुमचं मासिक इन्कम हे 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असावं. दुसरं, तुम्ही शेतकरी असायला पाहिजे, तुमच्या नावावर शेती असायला पाहिजे. जर तुम्हाला किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर उर्वरित ह्या दोन्हीसाठी तुमच्या नावावर शेती असणं काही गरजेचं नाहीये. तुम्ही शेती जरी नसेल तुम्हाला तरी तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीनच माझ्या चॅनलवर आला असाल तर कृपया
माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.